दिनांक 21 मार्च. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराज सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 61 ते 90. मय्या ततमिदं सर्व जगत व्यक्त मूर्तिना. मत्सानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थित. माझिया विस्तार परलेपणाचे नावे. हे जगची नोहे आगवे. तैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. का बीजची झाले तरू अथवा भांगाराची अलंकारू. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे वो थिजले. तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे. महदादी देहांते इये अशेषई भूते. परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेन. परी तया फेना अंतु पाहता जेवी जळन दिसे पंडू सोता. नातरी स्वप्नीची अनेकता चेईल्या नोहिजे. तैसी भूती इये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही. इया उपपत्ती तुझ पाही सांगतल्या मागा. म्हणून बोललिया बोलाचा अतिसो न कीजे या लागे असो. परिमज आत पैसो दीठी तुझी. नचमस्तानी भूतानी पश्य मे योगमेत्रम. भूतभू न भूतस्थो वमात्मा भूत भावना. आमुचा प्रकृती पहिलीकडील भावो. जरी कल्पनेविन लागसे पाहो. तरी मज माझी भूते हे वावो. जे मी सर्वस्व म्हणून एरवी संकल्पाचे सांज वेळे. नावे कती मी रजती बुद्धीचे डोळे. म्हणून अखंडतची परी झावळे. भूतभिन्न ऐसे देखे. तेची संकल्पाची सांज जे लोपे. ते अखंडतची आहे स्वरूपे. जैसे शंका जात खेव लोपे सापपन माळेचे. एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ. काय घडिया गाडग्यांचे निगती कोंब. परिते कुलालमतीचे गर्भ उमटले की. ना तरी सागरीच्या पाणी. काय तरंगाची आती खाणी. ते अवांतर करणी वारयाची नव्हे. पाहे पा कापसाच्या पोटी. काय कापडाची होती पेटी. तो वेडतयाची दिठी कापड झाला. जरी सोने लेणे होनी घडे. तरी तयाचे सोने पण काय मोडे. एल अलंकार हे वरचिलीकडे. ले तयाचे निभावे. सांगे पडी साधाची प्रत्युत्तरे. का आरिसा जे आविष्करे. ते आपले की साचुकारे ते तेची होती. तैसी ये निर्मय माझ्या स्वरूपी. जो भूत भावना आरोपी. तयासी तयाच्या संकल्पी भूत भासवासे. तेची कल्पिती प्रकृती पुरे. तरी भूता भासू आदीची सरे. मग स्वरूपी उरे एकसरे निखळ माझे. हे असो अंगी भरल्या भवंडी. जैसा भोवत दिसती आरडी दरडी. तैशी आपुल्या कल्पना खंडी. गमती भूते तेवी कल्पना सांडूनी पाही. तरी मी भूते माझ्या ठाई. हे स्वप्नी परी नाही कल्पावया जोगे. आता मीच एक भूता ते धरता. अथवा भूता माझी मी असता. या संकल्प सन्निपाता आतुलिया बोलिया. म्हणून परी येसी गा प्रियोत्तमा. या परी मी विश्वेसी विश्वात्मा. जो या लटकिया भूतग्रामा भाव्य सदा. रश्मीचेनी आधारे जैसे. नव्ही तेची मृगजळ आभासे. माझ्या ठाई भूत जात तैसे. आणि मातेही भावी. मी ये परीचा भूत भावनू. परी सर्व भूतासी अभिन्नू. जैसी प्रभा आणि भानू एकचिते. हा आमुचा ऐश्वर्य योगो. तुवा देखिला की चांगू. आता सांगे काय येत लागू. भूत भेताचा से. या लागे मजपासूनी भूते. आणि नव्हती हे निरुते. आणि भूता वेगळी या माते. काहीच न मनी हो. यथाकाशा स्थितो नित्यं वायू सर्वत्र गो महान. तथा सर्वानी भूतानी मत्सानी त्युबतार्य. पै गगन जेवढे जैसे. पवनी हुन गगनी तेवढाचीच असे. सहजे हालविल्या वेगळा दिसे. एरवी गगन तेची तो. तैसे भूतजात माझ्या ठाई. कल्पिजे तरी आभासे काही. निर्विकल्पी तरी नाही तेथे मीच आघवे. हे जग म्हणजे माझा विस्तार नव्हे काय. जसे दूध थिजले की तेच दही होते. किंवा बीजच झाड झाले अथवा सोनेच अलंकार झाले. त्याप्रमाणे हे जग म्हणजे माझ्या एकटेचाच विस्तार होय. हे अव्यक्तपणाने थिजलेले असते. तेच विश्वाच्या रूपाने पसरते. अशा अव्यक्त रूप असलेला जो मी तोच त्रैलोक्याच्या रूपाने विस्तार पावलो आहे असे समज. ज्याप्रमाणे पाण्यावर फेस भासतो त्याप्रमाणे महतत्वापासून देहापर्यंत ही सर्व भूते माझ्या ठिकाणी भासतात. अर्जुना, पण या फेसात जर पाहिले तर पाणी दिसत नाही.
अथवा जागे झाल्यावर स्वप्नातील अनेक पण राहत नाही, त्याप्रमाणे सर्व भूते माझ्याच आश्रयावर भासतात, पण मी मात्र त्यांच्या आश्रयावर नाही. हा विचार मी तुला मागे सांगितलाच आहे. आता बोललेल्याच गोष्टीचा पुन्हा पाल्लाळ लावू नको, म्हणून हे बोलणे राहू दे. पण तुझी दृष्टी मात्र माझ्या स्वरूपात प्रवेश करो म्हणजे झाले. मायेच्या पलीकडे असणारी आमची जी शुद्ध स्वरूपस्थिती, तीच कल्पना टाकून पाहशील तर माझ्या आश्रयावर सर्व भूते आहेत म्हणणे खोटे आहे, कारण सर्व काही मीच आहे. सहज विचार केला तर कल्पनारूपी संध्याकाळच्या वेळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते, म्हणून अखंड स्वरूप असलेला जो मी, त्या माझ्या ठिकाणी अज्ञानाने निरनिराळी भूते झालेली आहेत असे दिसते. तीच कल्पनारूपी सायंकाळ नाहीशी झाली की मूळचा मी अखंड स्वरूपच आहे. जशी माळेवर भासणारी सर्पकल्पना जाताक्षणी माळेचे सर्पपण जाऊन तिचे मूळचे स्वरूप दिसते. एरवी पहा, भूमीतून स्वभावताच काय घागरी मडकीचे कोंब फुटतात, नाही तर ती कुंभाराच्या बुद्धीतील कल्पना साकारलेली असते. अथवा समुद्राच्या पाण्यात काय लाटांच्या खाणी आहेत, नाही ती तर वाऱ्यांचीच अवांतर करणी आहे. पहा, कापसाच्या पोटात काय कापडाचा गठ्ठा होता, नाही तो कापूस वापरण्याच्या दृष्टीने कापड झाला आहे. सोन्याचे जरी अलंकार असले तरी त्याचा सोनेपणा मोडत नाही. घालणाऱ्यांच्या दृष्टीने ते अलंकार आहेत असे वरवर भासते. मला सांग, आपल्या शब्दांचे प्रतिध्वनीरूप प्रत्युत्तर मिळते किंवा आरशात जे प्रतिबिंबित असते ते शब्द व रूप आपले आहेत का खरोखर ते आहेत? त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्या संकल्पदृष्टीने भूते भासतात. तीच कल्पनारूप प्रकृती माया संपली की भूताभास मूळचा नाही असा निश्चय होतो व मग माझे केवळ शुद्ध स्वरूपच उरते. हे राहू दे, आपण आपल्याच भोवती गरगर फिरले असता भोवळ आल्यामुळे जसे भोवतालचे सर्व गिरीकंदर फिरल्यासारखे दिसतात, त्याप्रमाणे अखंड परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी आपल्या कल्पनेने भूते भासतात. तीच कल्पना सोडून देऊन पाहिले तर मी भूतात व सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत ही गोष्ट स्वप्नात देखील करण्यासारखी नाही काय? आता मीच एक भूते धारण करणारा अथवा भूतामध्ये असणारा हे बोलणे म्हणजे संकल्परूपी सन्निपात झालेल्यांची बडबड होय. म्हणून हे प्रियोत्तम अर्जुना ऐक, याप्रमाणे मी विश्व किंवा विश्वाचा आत्मा आहे हे म्हणणे मिथ्या जगताची कल्पना करणाऱ्यांच्या दृष्टीने आहे. सूर्यकिरणामुळे जसे नासलेले मृगजळ भासते तसे माझ्या आधारावर ही भूते भासतात व मीही एक त्यांच्यामध्ये आहे अशी ते कल्पना करतात. असा मी प्राण्यांच्या उत्पत्तीकर्ता आहे असे म्हणतात. वास्तविक प्राणी आणि मी एकच, जसे सूर्य आणि सूर्यप्रभा एकच. हे आमचे ऐश्वर्यक तुला चांगले समजले का? तर सांग, मी प्राणी मात्र व यांच्यात काहीतरी भेदाचा संबंध आहे का? याकरता खरोखर माझ्यापेक्षा प्राणी मात्र वेगळे नाहीत आणि मीही त्याहून वेगळा आहे असे तू कधीही समजू नकोस. परंतु आकाश जसे व जेवढे आहे तसाच तेवढाच वायू आकाशात असतो. सहज हलवून पाहिले की तो वेगळा दिसतो, नाहीतर आकाश व वायू एकच आहे. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व भूतमात्रांची कल्पना केली तर भासतात व तीच कल्पना टाकून दिले तर भूते नसून मीच सर्व आहे असे वाटते, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.